नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांना नुकताच महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ते स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे नागपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत। पत्रकारितेच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत असल्याने त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले। त्यांच्या परिवारात या निमित्त आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। रंग श्रावणाचा गौरव, समाजसेवेचा, राष्ट्र विकासाचा या संकल्पनेतून राष्ट्र उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा विलोभनीय राष्ट्रगौरव सन्मान सोहळा रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। सन 2025 चा हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र काठे, आमदार सोलापूर, युवा धोरण समिती विशेष निमंत्रित सदस्य अभिजित करपे, युवा उद्योजक बीएन खरात, प्रकाश दिंडले, अभिनेते दिलीप घेवंदे, अभिनेते लक्ष्मी चव्हाण, अध्यक्ष शांताई फाउंडेशन सोलापूर, स्वाती तरडे, अध्यक्ष विसावा फाउंडेशन पुणे, शर्मिला नलावडे पाटील, हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा पुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भारत गौरव सन्मान सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील निर्भीड आणि कर्तव्यदक्ष पत्रकार आणि न्यूज चॅनल रिपोर्टर युवराज मेश्राम यांना पुणे या ठिकाणी शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला राजेश भांगे, गायक सदानंद मोरे, रामेश्वर पोहेकर, शाहीर गणेश मेश्राम, भीम शाहीर, प्रदीप कडबे, मातृरक्षा मासिकच्या संपादिका स्वाती इंगळे, सुफी सय्यद, शमसोदीन आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला नलावडे पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन बीएन खरात यांनी केले, तर सर्वांचे स्वागत आणि आभार मानले। हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रतिनिधी मंगेश उराडे, एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर।